महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे आणि तत्पूर्वी आपण जाऊयात देवेंद्र फडणवीस बोलतायत तिथे। आरोग्य योजना या दोन योजनांना एकत्रित करून महाराष्ट्रातल्या संपूर्ण 12 कोटी लोकांना आता आम्ही 5 लाखापर्यंतचा इलाज मुफ्त देण्याचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे युनिव्हर्सलायझेशन ऑफ हेल्थ केअर हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकार देखील वाटा उचलत आहे। त्यामुळे महाराष्ट्रावरचा एक भार त्या माध्यमातून कमी होणार आहे। यामध्ये हॉस्पिटलची संख्या आम्ही वाढवतो। केंद्र सरकार आमच्या जुन्या योजनेमध्ये 950 केवळ आजार होते, केंद्र सरकारच्या योजनेमध्ये 1900 आजार आहेत। त्यामुळे आता आम्ही देखील पूर्ण 1900 आजारांना आमच्या यादीमध्ये समाविष्ट करतो आणि त्यासोबत प्रत्येक हॉस्पिटलमध्ये को ब्रँडेड किऑस्क हा त्या ठिकाणी असेल, जिथे कोणीही पेशंट जाऊन आपल्याला काय उपचार पाहिजे आहेत त्या संदर्भातले कागदपत्र तयार करू शकेल। म्हणजे त्याच्याजवळ त्यावेळेस कार्ड नसलं तरी देखील तो जाऊन त्या ठिकाणी तात्काळ त्याचं कार्ड तयार होईल आणि त्याला त्यातनं आरोग्य सेवा मिळेल। त्यामुळे मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल 12 कोटी लोकांना 5 लाखापर्यंत मोफत इलाज देण्याच्या संदर्भात आज या ठिकाणी आपण उचललेला आहे आणि आपण त्याची घोषणा बजेटमध्ये केली होती। आता कॅबिनेटचा निर्णय देखील येतोय, पण त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा एक मोठा वाटा आपल्याला मिळतोय, ज्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारवर जो आर्थिक बोजा आहे तो कमी होणार आहे। यासोबत या ठिकाणी हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता केंद्र सरकारच्या योजनेतनं 3000 कोटी रुपये आम्हाला केंद्र सरकारने दिलेत। आम्ही 6000 कोटी रुपयाचे त्या ठिकाणी प्रपोजल दिले आहेत। तर त्या संदर्भात देखील माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की जर तुम्ही वेळेत पैसे खर्च करणार असाल तर आम्ही उर्वरित पैसे देखील तुम्हाला द्यायला तयार आहोत। यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता केंद्र सरकारची एक मोठी मदत मिळणार आहे। आमचा प्रयत्न असा असणार आहे की आता को ब्रँडेड कार्ड जे आम्ही देतो, ज्याच्यामध्ये केंद्राची योजना आणि राज्याची योजना, तर आमचा प्रयत्न असेल की ऑगस्टमध्ये किमान 1 कोटी लोकांना हे कार्ड मिळालं पाहिजे आणि येत्या 6 महिन्यामध्ये 10 कोटी लोकांपर्यंत हे कार्ड आम्हाला देता आलं पाहिजे। अशा प्रकारचा प्रयत्न आमचा असणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आजची जी बैठक आहे ही खूपच महत्त्वपूर्ण झाली आहे आणि आमचे जेवढे प्रश्न होते हे सगळे प्रश्न त्याच ठिकाणी माननीय केंद्रीय मंत्र्यांनी निकाली काढल्यामुळे आता या योजनेमध्ये गती आणण्याकरता आम्हाला अतिशय मोलाची मदत होणार आहे। आरोग्य खात्याने मधल्या काळात जे प्राधिकरण केलेलं होतं की मेडिसिनच्या प्रोक्युरमेंट संदर्भात त्याच्याशी आणि या सगळ्याचं काही हे आहे का? आणि आणखी एक इन्फ्रास्ट्रक्चर जे आपण म्हणतो ते इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंगसाठी येणाऱ्या काळात जे कंत्राट असतील त्याच्या संदर्भात कुठल्या प्राधिकरणाचा निर्णय का? नाही, असं आहे की पहिल्यांदा तर ते जे आपण महामंडळ केलंय त्याचं कारण असं आहे की राज्याचे वेगवेगळे विभाग हे त्या ठिकाणी औषधं खरेदी करतात आणि अनेक वेळा लक्षात येतं की वेगवेगळ्या रेटवर त्याची खरेदी होते, वेगवेगळ्या पद्धतीनं खरेदी होते आणि म्हणून सगळी खरेदी एकत्रित आणण्याकरता हे महामंडळ केलंय। आता त्याची सुरुवात देखील झाली आहे, लवकरच ते पूर्णपणे त्या ठिकाणी कारगर होईल। आणि यासोबत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता आपल्याकडे पीडब्ल्यूडी विभागही आहे। आता पीडब्ल्यूडी विभागाच्या अंतर्गत आपण एक महामंडळ देखील तयार केलं आहे की जे रोड्सच्या व्यतिरिक्तचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करू शकणार आहे। त्यामुळे आता याला आपल्याला गती देता येईल। देवेंद्र जी, हिंदी में जानकारी देना चाहेंगे कि आज की जो मीटिंग है उसका संदर्भ क्या है और किस तरह से महाराष्ट्र शासन इसमें तेजी लाएगा? देखिए, मैं सबसे पहले तो केंद्रीय मंत्री मनसुख भाई मांडविया का बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं कि आज एक बहुत ही महत्वपूर्ण और कारगर इस प्रकार की बैठक संपन्न हुई है। इस बैठक में केंद्र सरकार की ओर से जो प्रधानमंत्री जन आरोग्य योजना है, इस योजना को महाराष्ट्र में इफेक्टिवली लागू करने के लिए जो हमारे सामने समस्याएं थी
उनको एक प्रकार से छुड़ाने का काम आज मंत्री महोदय जी ने किया है। और हम लोगों ने तय किया है केंद्र की योजना और राज्य की योजना दोनों योजनाएं 5 लाख तक का अभी कवर देने वाली है। इनको हम एक साथ मिलाएंगे तो राज्य सरकार के ऊपर जो फाइनेंशियल बोझा होता है वो कम होने वाला है। इसके साथ साथ केंद्र सरकार करीब 1900 एलिमेंट्स को इसमें कवर करता है, हम केवल 950 को करते थे। तो हम लोग अब राज्य की योजना में भी करीब 1900 अलग अलग प्रकार के जो रोग हैं उनको कवर करेंगे तो सारी योजनाएं सरीकी हो जाएंगी और लोगों को को ब्रांडेड कार्ड हम लोग देंगे। हर हॉस्पिटल में एक को ब्रांडेड कियोस्क रहेगा जहां पर कोई भी व्यक्ति जाकर अगर उसके पास कार्ड भी नहीं है तब भी वो वहां जाकर अपना कार्ड बना पाएगा। और ये सारी चीजों का पूरा खर्चा ये केंद्र सरकार हमको दे रहा है। इसके साथ साथ केंद्र सरकार ने हमको इंफ्रास्ट्रक्चर तैयार करने के लिए एक 3000 करोड़ रुपया अलग से दिया है। हमने आज मंत्री जी से निवेदन किया कि हमने इसमें जो प्रोजेक्ट सबमिट किया है वो करीब 6000 करोड़ का है। तो मंत्री जी ने हमको आश्वस्त किया है कि आप अगर समय पर पैसा खर्च करोगे तो जितना पैसा आप मांगोगे उतना भारत सरकार आपको देगी। तो मुझे ऐसा लगता है कि इसके कारण हम हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर तैयार करने में भी बहुत तेजी से काम कर पाएंगे। इसके साथ साथ ये जो को ब्रांडेड कार्ड है इसको भी तेजी से लोगों तक पहुंचाने का प्रयास हमारा होगा और हम प्रयास करेंगे कि अगस्त के महीने में कम से कम 1 करोड़ लोगों को हम ये को ब्रांडेड कार्ड दें। जैसा आप सब जानते हैं कि पहले हमारी जो योजना थी ये योजना चंद लोगों के लिए थी, लेकिन अब महाराष्ट्र की नई सरकार ने इस योजना का यूनिवर्सलाइजेशन किया है और अब पूरे 12 करोड़ लोगों को 5 लाख तक हम लोग ये हेल्थ केयर फ्री दे रहे हैं। और इसमें केंद्र सरकार के मदद के कारण अब हमारे ऊपर जो आर्थिक बोझ है वो भी बहुत कम होने वाला है। इसलिए मैं केंद्र सरकार का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं। आखिरी सवाल आपसे लेना चाहेंगे कि एक तरफ महाराष्ट्र की जो विपक्ष पार्टियां हैं उनमें अंदरूनी दूरी नजर आ रही है और विपक्ष की एक महागठबंधन की सरकार को तैयार करने के लिए विपक्ष की बड़ी बैठक हो रही है, उसे कैसे देखते हैं? देखिए, मैं तो इतना ही कहूंगा, इन्होंने नाम तो दिया है मोदी हटाओ का, लेकिन ये जो गठबंधन हो रहा है ये परिवार बचाव का गठबंधन है। सारी परिवारवादी पार्टियां एक साथ मिलकर अपने परिवार को बचाने के लिए गठबंधन कर रही है। और मैं तो देखकर इस बात पर अचंभित भी हूं कि जो उद्धव ठाकरे जी रोज हम पर तंज कसते थे कि आप लोग महबूबा मुफ्ती के साथ गए, आप महबूबा मुफ्ती के साथ गए, अभी वो महबूबा मुफ्ती जी के बाजू में बैठकर अलायंस करने की बात वहां पर कर रहे हैं। तो देखिए, कुल मिलाकर ये सारी पार्टियों के ध्यान में आया है कि प्रधानमंत्री मोदी जी ने 9 साल में जो काम किया है, जब वो चुनाव के लिए जाएंगे उस समय भारत उनके पीछे पूरी ताकत से खड़ा होने वाला है। और इसलिए अपनी परिवारवादी पार्टियों को और अपने परिवार को सत्ता देने के लिए ये सब लोग एक प्रयास के रूप में एकत्रित आ रहे हैं। लेकिन ऐसा ही प्रयास 2019 में भी इन्होंने किया था, कोई फायदा नहीं हुआ। 2024 में भी इसका फायदा नहीं होने वाला है। लोग मोदी जी के साथ है। मोदी जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी और एनडीए ये बहुत अच्छे तरीके से और पिछले बार से भी ज्यादा सीटें लेकर चुनकर आएगा, ये मेरा विश्वास है। विरोधी पक्षांची बैठक होते पाटणामध्ये, आपली काय म्हणणं आहे? आणि महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या बाजूला या असल्या बैठकी खरं म्हणजे पाटण्याला जी बैठक आहे ती मोदी हटाव बैठक नाही आहे, परिवार बचाव बैठक आहे। सगळ्या परिवारवादी पार्ट्या एकत्रित आल्या आहेत आणि आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याच कुटुंबाकडे कशी सत्ता राहू शकेल याकरता हे सगळे लोक एकत्रित आले आहेत। कारण यांच्याकरता या ठिकाणी राज्य चालवणं हा धंदा आहे
हे त्यांचं प्रोफेशन आहे आणि भारतीय जनता पक्षाकरता आणि मोदीजींकरता ती सेवा आहे. आणि म्हणून मागच्याही काळामध्ये 2019ला या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन पाहिलं, पण जनता ही मोदीजींच्याच पाठीशी आहे. आणि आता तर 2024मध्ये मागच्या वेळेपेक्षाही जास्त ताकदीने जनता मोदीजींच्या आणि एनडीएच्या पाठीशी उभी राहील. त्यामुळे अशा प्रकारचे कितीही मेळावे यांनी केले तरी देखील मला वाटत नाही की त्याचा काही परिणाम होईल. पण एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं की सातत्याने मेहबूबा मुफ्तीच्या नावावर भारतीय जनता पक्षाला टोमणे मारणारे उद्धव ठाकरेजी आता मेहबूबा मुफ्तीसोबत तर चाललेच आहे, पण त्यांच्या बाजूलाच बसले आहे. त्याच्यामुळे सत्तेकरता आणि परिवार वाचवण्याकरता, परिवारवादी पार्टी वाचवण्याकरता सगळ्या प्रकारचे कॉम्प्रोमाइजेस करण्याकरता हे तयार आहेत. पण याचा कुठलाही परिणाम होईल असं मला बिलकुलच वाटत नाही. नाही, या संदर्भात सगळी माहिती ईडी आपल्याला देईल. माझ्याकडे काही त्यातली सगळी माहिती नाही, त्यामुळे त्या संदर्भात मी आता काही बोलणार नाही. अस्वस्थता या सगळ्यावरनं निर्माण झालेली आहे. मला स्पष्टपणे असं वाटतं की कुठल्याही अधिकाऱ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाहीये. मात्र शेवटी जर एखादा घोटाळा घडलाय तर त्याची माहिती देताना किंवा त्याची माहिती घेताना काही अधिकाऱ्यांना बोलवावं लागेल, त्यांच्याकडनं माहिती घ्यावी लागेल, काहींची चौकशी करावी लागेल. शेवटी घोटाळा तर घडलाय, ते दिसून पडतंय. आणि कोविडच्या काळामध्ये इतका मोठा घोटाळा करणारे म्हणजे ज्यांनी प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाल्लेलं आहे अशा लोकांना सोडून तर देता येणार नाही. त्यामुळे आता त्या संदर्भात जी काही चौकशी आहे ती चौकशीच्या पद्धतीने होईल. झालं, बोला आता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत होते. आजच आरोग्यमंत्र्यांसोबत झालेली बैठक आणि काय काय उपाययोजना करण्यात येणार आहेत संपूर्ण जनतेच्या दृष्टीनं राज्यातल्या या संदर्भात देवेंद्र फडणवीस बोलत होते. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात इतर घडामोडी पाहण्यासाठी. तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र अनलिमिटेड. असल्यानं रुग्णांची गैरसोय होतीये. वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्यानं संतप्त ग्रामस्थांनी आरोग्य उपकेंद्राला टाळं ठोकलंय. त्यानंतर आरोग्य सेविकांनी लेखी आश्वासन दिल्यावरती टाळं खोलण्यात आलं. जळगावच्या रावेर पंचायत समितीसमोर विद्यार्थ्यांसह पालकांनी आंदोलन केलंय. घामोडीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण नसल्यानं आंदोलन करण्यात आलंय आणि या संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेवर एका शिक्षकाची नियुक्ती केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भूखंडधारकांनी भरलेल्या रकमेवरती 6 वर्षांनंतर जीएसटी आणि त्यावरील व्याजाची रक्कम भरण्याचे आदेश एमआयडीसीनं दिलेत. एमआयडीसी मनमानी करत असल्याचा आरोप करत लघु उद्योजक संघटनेकडून तातडीनं कारवाईची मागणी आता उद्योग मंत्र्यांकडे केली गेली आहे. आजचा पटना दौरा फक्त आमचा नाही तर देशाचा आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. देशाच्या रक्षणासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी 2024 साली काय करता येईल यावर चर्चा होणार असल्याचं राऊत म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी पाटण्यात दाखल झालेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची महत्त्वाची बैठक होतीये आणि या बैठकीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील पाटण्यात दाखल झालेत. स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेसाठी आज मतदान होत आहे. यंदा प्रथमच कष्टकरी संघटना सदावर्ते पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. 19 जागांसाठी 143 उमेदवार रिंगणात आहेत. केसी राव पंढरपुरात दर्शनासाठी येणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे. मात्र पंढरपुरात येऊन त्यांनी वारकऱ्यांसाठीच्या महाआरोग्य शिबिराचा अभ्यास करून तेलंगणात राबवावा असं आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं. ते पंढरपुरात बोलत होते. गोंदियाच्या गंगाझरी परिसरात कत्तलीकरता अवैधरित्या जनावरं बंदिस्त केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे. पोलिसांनी 31 जनावरं, कंटेनर असा 23 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आणि 2 जणांना या प्रकरणी अटक केली आहे.
पालघरच्या जवानमध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदीमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरप्रकार झाल्याचं आता उघड झालेलं आहे। व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोडे यांनी जव्हारच्या प्रादेशिक व्यवस्थापकासह 3 जणांना निलंबित करून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले। नाशिक पेठ महामार्गावरती एसटी बस आणि ट्रकचा अपघात झाला। या ट्रक चालक जागीच ठार झालेला आहे। बसमधील 10 प्रवासी जखमी झाले। नगरच्या शेवगावमध्ये दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला। या प्रकरणी व्यापाऱ्यांनी शेवगावमध्ये बंदची हाक दिली आहे। आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी आता केली जाते। जालन्याच्या मंठा तालुक्यात कारला भीषण अपघात झालाय। पती-पत्नी शेगावहून परतत असताना ही दुर्घटना घडलेली आहे आणि या अपघातात पत्नीचा कारमध्ये जळून मृत्यू झालाय। पती यातून बचावलाय। नंदुरबारच्या भरडू मध्यम प्रकल्पात हातापायाला दोरी आणि दगड बांधलेल्या अवस्थेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय। या व्यक्तीची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे, तर विसरवाडी पोलीस ठाण्यामध्ये याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। परभणीत बेशिस्त आणि विनापरवाना ऑटो चालकांवरती वाहतूक शाखेनं कारवाई केलेली आहे। या कारवाईत 34 रिक्षा जप्त केलेल्या आहेत, तर 51,000चा दंड वसूल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमधल्या जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटल्यानं भाजीपाल्याचे दर हे तिपटीने वाढलेत। टोमॅटो 80 रुपये, भेंडी 60, तर शेवगाही 60 रुपये किलोने विकला जातोय, तर कोथिंबिरीच्या एका जुडीसाठी 15 ते 20 रुपये मोजावे लागतात। जून महिना ब्रेकनंतर स्वागत आणि आता एक नजर टाकणार आहोत राज्यातल्या प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर। आणि यासोबतच वेळ झाली आहे महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आत्ता इथेच थांबण्याची। मात्र यानंतरच्या बुलेटिनमध्ये तुम्ही पाहणार आहात आंतरराष्ट्रीय घडामोडी। कल्याण, ठाणे, पालघर या परिसरात पावसाच्या सरी बरसल्यात, त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसलाय। पावसामुळे गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। सलग 2 दिवस बरसलेल्या पावसामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे। जून महिना संपत आला तरी पाऊस सुरू न झाल्यामुळे जळगावातील शेतकरी चिंतेत आहेत। 2-3 दिवसात पाऊस आला नाही तर दुबार पेरणी करण्याची वेळ येईल, त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। जळगावमध्ये धरणातील जलसाठ्यामध्ये आता घट झालेली आहे, त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे। 4 प्रकल्प कोरडे ठाक पडलेत, तर 12 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। विरार पूर्वेकडील कारगिल नगर परिसरामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। नियमितपणे पाणी पुरवठा होत नसल्यामुळे लोकांना टँकर आणि पिण्याचं पाणी हे विकत घ्यावं लागतंय। पाणी घेण्यासाठी नागरिक रांगा देखील लावतायत। पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरात ट्रान्सफॉर्मर जळालेला आहे, त्यामुळे 15 दिवसांपासून वीज पुरवठा या भागामध्ये खंडित झालाय। त्यामुळे फळबागा आणि भाजीपाला पाण्याअभावी सुकत चाललाय। महावितरणचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार हे शेतकरी करतायत। जळगावच्या भडगाव तालुक्यात 63 जनावरांना लंपी आजाराने त्यांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे 60 पशुपालकांना एकूण 14,68,000 रुपयांची भरपाई देण्यात आली आहे। उर्वरित 3 पशुमालकांना तांत्रिक अडचणींमुळे रक्कम मिळालेली नाहीये, तरी देखील लवकरात लवकर मदत देण्यात येणार असल्याची माहिती जळगाव पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। पाऊस लांबल्यामुळे कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील सोदाडी इथला तलाव वाटलाय। मात्र ग्रामस्थांनी ही संधी साधत सामुदायिक श्रमदान करत तलावातून 200 ट्रॅक्टर इतका गाळ बाहेर काढलाय। हा तलाव गाळमुक्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती, मात्र त्याला विलंब होत असल्यानं गावकऱ्यांनीच पुढाकार घेत हे श्रमदानातून काम सुरू केलंय।
अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकानं कारवाई केलेली आहे. विना परवाना साठवलेले 5,24,000 किमतीचे 600 पोती खत हे कृषी विभागाकडून जप्त करण्यात आलंय. पेरणीचा हंगाम आता संपत आलेला आहे, तरी देखील अहमदनगरमध्ये पाऊस सुरू झालेला नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांची आता चिंता वाढली आहे. शेतीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा आहे. समुद्रातील मासेमारी बंद असल्यामुळे खाडीतील माशांना आता मागणी वाढलेली आहे. माशांच्या दरातही वाढ झालेली आहे. 200 ते 300 रुपयांना मिळणारे खेकडे आता 600 रुपयांवरती पोहोचले. जळगावच्या यावल तालुक्यातील सुंचाळे इथल्या ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांची जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात तडकाफडकी बदली करून त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलाय. सरपंच आणि उपसरपंचांना खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देऊन मनमानी कारभार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातल्या खिरडीगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका गैरहजर राहत असल्यानं रुग्णांची गैरसोय होतीये. वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्यानं संतप्त ग्रामस्थांनी आरोग्य उपकेंद्राला टाळं ठोकलंय. त्यानंतर आरोग्य सेविकांनी लेखी आश्वासन दिल्यावरती टाळं खोलण्यात आलं. जळगावच्या रावेर पंचायत समितीसमोर विद्यार्थ्यांसह पालकांनी आंदोलन केलंय. घामोडीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण नसल्यानं आंदोलन करण्यात आलं आणि या संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेवर एका शिक्षकाची नियुक्ती केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भूखंडधारकांनी भरलेल्या रकमेवरती 6 वर्षांनंतर जीएसटी आणि त्यावरील व्याजाची रक्कम भरण्याचे आदेश एमआयडीसीनं दिलेत. एमआयडीसी मनमानी करत असल्याचा आरोप करत लघु उद्योजक संघटनेकडून तातडीनं कारवाईची मागणी आता उद्योग मंत्र्यांकडे केली गेली आहे. आजचा पटना दौरा फक्त आमचा नाही तर देशाचा आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. देशाच्या रक्षणासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी 2024 साली काय करता येईल यावर चर्चा होणार असल्याचं राऊत म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी पाटण्यात दाखल झालेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची महत्त्वाची बैठक होतीये आणि या बैठकीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील. हमारे 9 साल के प्रोग्राम रहे, वो थिंकिंग ये था कि जो समाज के सबसे पीड़ित है, शोषित है, दलित है, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टि से पिछड़े हुए हैं, जिनके पास रहने के लिए मकान नहीं है, खाने के लिए रोटी नहीं है, शरीर पर कपड़ा नहीं है, उस दरिद्र नारायण को जिस दिन रोटी, कपड़ा और मकान मिलेगा उस दिन हम ये मानेंगे कि हमारा कार्य पूरा होगा. और इसी सामाजिक आर्थिक चिंतन का, सोशल सेक्टर को मदद करके उसको आर्थिक दृष्टि से संपन्न बनाने का प्रयास हमने इसमें किया. आयुष्मान भारत योजना में 37 करोड़ लोगों को फायदा हुआ. पीएम उज्ज्वला योजना में 9.6 करोड़ लोगों को गैस के कनेक्शन मिले. जनधन योजना में 49 करोड़ बैंक अकाउंट्स ओपन हुए. स्वच्छ भारत अभियान में 12 करोड़ टॉयलेट्स कंस्ट्रक्ट किए गए. पीएम किसान सम्मान निधि 11 करोड़ बेनिफिशियरीज है. मुद्रा योजना 40 करोड़ है. हर योजना में जो योजना का विशेषता ये है कि समाज के सबसे गरीब कौन है, उनको हम सम्मान से कैसे खड़े कर सकते, यही उसकी विशेषता है. प्रधानमंत्री आवास योजना में 3.5 करोड़ लोगों को घर बना के मिले. अब ये लिस्ट बहुत बड़ी है. इसके पीछे यही कि जो आज का गरीब है, जो सबसे गरीब है, वो लोअर मिडिल क्लास में कन्वर्ट हुआ. जो लोअर मिडिल क्लास में हुआ था वो मिडिल क्लास में हुआ, और जो मिडिल क्लास में था वो हायर मिडिल क्लास में हुआ. ये कैसे हुआ? आप तो मुंबई में है, मुंबई इकोनॉमिक कैपिटल है. आखिर हमें अगर प्रगति और विकास करनी है तो हमारे लिए 3 इंपॉर्टेंट पिलर्स है हमारे देश के. 1 इज इथिक्स, सेकंड इज इकोनॉमी एंड थर्ड इज इकोलॉजी एंड इन्वायरमेंट. और अभी जो भूटान के प्रधानमंत्री जी ने यूनो में बोला वो सब वर्ल्ड में चर्चा का विषय है. वो है डोमेस्टिक हैप्पी ह्यूमन इंडेक्स. अब अलग अलग प्रकार के किसान, गांव, गरीब, मजदूर, किसान, कर्मचारी, हर व्यक्ति का हैप्पी ह्यूमन इंडेक्स ने क्या है ये आप समझ सकते हैं. सुखांक. और उसको कैसे बढ़ाने की कोशिश हमारे आर्थिक नीति में हुई है. ये जो 75 साल की आर्थिक नीतियां थी उसके साथ हमारी आर्थिक नीति क्या रही, वो सबसे महत्वपूर्ण बात है. पहली बात, देश में
राज्य का बजट और भारत सरकार का बजट ये विकास का आधार होता है। हमारी पहली सोच ये थी कि व्हाट इज टारगेट, हमारा उद्दिष्ट क्या है। हमारा उद्दिष्ट है कि हमें देश में गरीबी दूर करनी है, देश में सोशो इकोनॉमिक अनइक्वालिटी जो है उसको समाप्त करनी है। सामाजिक विषयों में कोई भी व्यक्ति उसकी जात, पंथ, धर्म, भाषा से बड़ा नहीं होता, उसके गुणों से बड़ा होता है। इसके आधार पर सामाजिक आधार पर समाज को खड़ा करना है। आर्थिक विषमता को मुक्त होके आर्थिक आधार पर समाज को खड़ा करना है। तो इसकी प्रोसेस गतिशील कौन सी हो सकती है? आज तक जो कांग्रेस की सोच थी वो बजट सेंट्रलाइज थी। हमारी पहली सोच थी कि नहीं, अभी जैसे उदाहरण के लिए मैं मुंबई में अगर बजट से अगर ब्रिज बांधते रहता तो अभी तक भी नहीं पूरे होते 55। वर्ली बांद्रा सीलिंग कभी नहीं होता, पुणे मुंबई एक्सप्रेस हाईवे कभी नहीं होता। मैं कैपिटल मार्केट में गया, वहां से पैसे कर्जे से लाए और उससे बनाए। पैसे तो निकल गए, लोगों का सेविंग हो गया, टाइम बच गया, लोग भी खुश हुए। मैं दिल्ली चला गया, अब महाराष्ट्र सरकार ने मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे को सब पैसे वसूल होने के बाद मॉनिटाइज किया, फिर 10,000 करोड़ मिला है। तो मैं जब ये बीओटी और पीपीपी की बात करता था तो मुझे याद है कि जयंत पाटिल और आर पाटिल मुझे हाउस में पूछते थे कि मनोहर जोशी मुख्यमंत्री थे तो पूछते थे कि भाई आप तो रोड बीओटी पे निकाल रहे हो, ये पीपीपी मॉडल में कर रहे हो, तो सरकार भी पीपीपी और बीओटी पे क्यों नहीं निकालते। बाद में ये बात अलग है कि वो मेरे पास आने लगे, बजट में पैसा नहीं है तो बीओटी में करा दो। अच्छा, ये केवल पब्लिक प्राइवेट इन्वेस्टमेंट इतने बड़े प्रमाण पर आई है, आप कल्पना नहीं कर सकते। मैं एक सागरमाला करके योजना मोदी जी के नेतृत्व में हमने शुरू की, मैं शिपिंग मंत्री था। मेरा बजट था 900 करोड़ का और सागरमाला परियोजना हमने बनाई थी 16 लाख करोड़ की। आप इमेजिन करोगे कि 900 करोड़ रुपए की योजना, 900 करोड़ का बजट मेरे डिपार्टमेंट का, और अभी तक सागरमाला में 9 लाख करोड़ रुपए के काम पूरे हो गए। 9 लाख करोड़। मुंबईमध्ये मोदी ॲट 9 या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आता संवाद साधत होते आणि यानंतर आपण बघणार आहोत जगाच्या पाठीवर मध्ये आंतरराष्ट्रीय